तर मंडळी आता आलो आपण घरी आणि तुम्हाला दाखवतो किती किरी यो पडलेली आहे बघा. हे बघा आहे ही फळी पाडलेली आहे आणि हा बघा. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे डेली ब्लॉगमध्ये, माझं कोकण या चॅनलमध्ये. तर मंडळी सकाळचे वाजलेत 7:30 आणि आता आम्ही चाललो आहे डबे बघायला. काल होती नागपंचमी, काल आम्ही आलो नाही कारण की नागाच्या दिवशी म्हणजे झाडाला वगैरे हात लावत नाहीत आणि काल होता उपवास, श्रावणी सोमवार होता. तर चला आज बघूया आपल्या डब्यामध्ये किती खेकडे मिळतात. आणि हा सकाळचं वातावरण आहे बघा, पाऊस नाही, पावसाच गायब आहे सकाळपासून. चला तर मग व्हिडिओला येत आहे तुम्ही शेवटपर्यंत. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला खूप मजा येणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला काय काय अशा वेली असतात त्या ज्या मध्ये येतात ना, त्या तोडून टाकायच्या असतात. म्हणजे कसा पर्याय व्यवस्थित साफ होतो आणि आपल्याला जायला देखील प्रॉब्लेम नाही होत. म्हणजे आपण जेव्हा रात्री जे खेकडे पकडायला जातो त्यावेळेस कसा प्रॉब्लेम होत नाही. तर मंडळी साधारण आम्ही जे चालतोय हा पर्याय 2-3 किलोमीटर तरी असेल, 2-2.5 किलोमीटर. भरपूर वरती जायचं आहे. चला तुम्ही देखील येते शेवटपर्यंत. तर मंडळी आपण जवळजवळ पोचलो आहे आता इकडे. तुम्ही बघू शकता एकदम सायलेंट झाले सगळे बघा. आता पाण्याचा आवाज, आजूबाजू बघा, घनदाट जंगलात आलो आहे, मध्यभागी आलो आहे एकदम जंगलाच्या. बघा इथे आपला लाल डबा लावला होता मागच्या वेळी जेव्हा आलो होतो ना, इथे डबा लावला होता. अजून पुढे जायचं, इथं वाकून जावं लागतं. इथे बघा किती वाकावं लागतं. हॅलो, मोकळं आकाश आहे बघा. बाकी जाळ्या होत्या, आता इकडे बघा किती आजूबाजूचा रान बघा किती वाढले. मंडळी ही बघता, ही जागा गौरेणींची आहे बघा. मला एकाने कमेंट केली होती फोटो बसवतो आहे बघा. हे बघा इथे पायाचे ठसे आहेत किंवा इकडून जातात, ते इकडून ह्या साईडने येतात, तिकडून येतात, तिकडून येऊन हे बघा ह्या साईडला जातात. तुम्हाला दाखवतो पुढच्या साईडला कुठून येतात ते. बघा जागा याची जायची, ते कुठून पण जातात, त्यांना काटे वगैरे काय लागत नाहीत. आता यांची जागा इथे पॅक केलेली आहे, कंदीचे काटे टाकले तरी पण याच्यावरून जातील ते. हे बघा इकडून येतात ते, असे इकडून त्या साईडने वरून येतात इकडे खाली आणि त्या साईडला जातात.
हे बघा इकडून येतात तिकडून. हे बघा इथे निशाण आहे पायाचे. हे बघा इथे पायाचं निशाण बघा एवढा आहे. हे बघा चला आपण आलो आपल्या जागेवरती आणि बाजूलाच त्यांची वाट आहे ती. हे बघा इथे आता डबे बघूया आपल्याला मिळाले की नाही. तर मंडळी बघूया आता आपल्याला काय लॉटरी वगैरे काय लागते काय. उघडा बघा बघा मंडळी एकच आहे मोठी आहे साईज बघ आणि बाकीची बारकी आहे. चला तर मंडळी पहिल्या डब्यामध्ये बऱ्यापैकी साईजची आपल्याला खेकडा भेटला. किंग साईज खेकडा म्हटला तरी चालेल, मॉन्स्टर साईज. आणि आता दुसरा डबा बघूया आपला, त्याच्यामध्ये बघूया काय भेटतं. बघा बघा तिथे गेलो आजूबाजूचा परिसर बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. मंडळी हा बघता दुसरा डबा, त्यामध्ये बघा केवढी आहे मोठी आहे साईज आहे. लॉटरी लागली आपल्याला. तर मंडळी आता आलो आहे आपण बाहेर आणि चाललो आहे आता आपण घरी. 2 डबे पण लावून झालेत. चला आता उद्या येऊया आणि तुम्हाला दाखवतो किती खेकडे भेटलेत आपल्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी आता आलो आपण घरी आणि तुम्हाला दाखवतो किती यो हे कुठे मासा कुठे गेला. हे बघा मासा आत राहिला वाटतं. टाका मासा आहे. कशाला त्याच्यात टाकला बघूया जिवंत आहे का. हा जिवंत आहे. हाय पुढं जिवंत मारला नाही कधी. ही बघ थोडी मोठी शेंगाळली. फ्रीज मध्ये ठेवून याच्यात टाकून साईज बघ थोडी मोठी. पायाला धरला ना तो डेगा आहे ना त्याच्यात धरला तर सोडणार पण नाही. हे त्याला अजून माहित नाही. पाय मोडून टाकेल तुझा. म्हणजे सोडणारच नाही तो. काय रे चमचम खाती होय. पाय चल 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 जा आता पायाने आता ते बारके किल्ल्या मारा घ्या ना कसं ही साईज आहे. पाय घाली. तर मंडळी आता आलो आम्ही घरी खेकडे घेऊन आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे. म्हणजे सांगायची पण आहे आणि दाखवायची पण आहे. तर आपला जो कोंबड्यांचा पिंजरा आहे तर ते आता पप्पा आले होते कोंबड्या सोडायला. तर एक फळी पाडलेली आहे बघा. हे बघा पाय ही फळी पाडलेली आहे आणि हा बघा हे बघा पाय हे वाघाचे पाय आहेत. हे बघा हा बघा इथे पण आहे. ही फळी पाडलेली आहे. अबा अब अबा इकडे बघी. हा बघा आयला केवढा मोठा आहे. हा बघा भाई हे बघा. हे बघा मोठे हे काय. हे बघा केवढे. याचे पाय मोठा आहे. हा पाय पण देखील मोठा आहे. म्हणजे इथे आपल्या कोंबड्याच्या पिंजऱ्याच्या इथे वाघ आला होता. म्हणजे रात्री आला होता. हा हे फोडायला म्हणजे पिंजरा खोलायला बघत होता तो. त्याला जमलं नाही. पूर्ण पॅक असतात. कोंबडी आहेत आपली. हा बघा एक छोटा वाघ. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कोकणामध्ये आमच्या इथे म्हणजे वाघ भरपूर झालेत. बिबटे वाघ पट्टेरी वाघ
असे जास्त प्रमाणावर झालेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चल तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.